नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी ज्या मैदानाची वाट बघत आहेत असं युवा हिंद केसरी मैदान येत्या 22 मेला गणेश भाऊ बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे भव्य दिव्य मैदान संपन्न होतं आहे. मैदानाचं पारितोषिक बघताय, टॉपचं पारितोषिक आहे. नाशिकमध्ये मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये मैदान होणार आहे. अनेक रथी महारथी टॉपच्या नंदी या मैदानात 100% आपल्याला दिसणार आहेत. तसेच मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे P3 लाईव्हवरती आणि नाशिक विभागातील देखील नंदी मित्रांनो आपल्या या मैदानात दिसतील आणि घाटावरचे सुद्धा नंदी या मैदानात दिसतील. त्याच्यामुळे गटाला, सेमीला आणि फायनलला सुद्धा आपल्याला लढत बघायला भेटेल. चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे आणि क्वार्टर फायनलला देखील मित्रांनो खूप सुंदर अशी बक्षिसं आहेत. या मैदानातील पहिलाच संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा नक्की कोणासोबत, तर A1 जोडी नातेपुतेकरांचा हिंदकेसरी सचिन, पब्लिकचं भिताड म्हणून आणि कमी वयात आपलं आणि आपल्या मालकांचं नाव अखंड महाराष्ट्रभर पोचवणारा नातेपुतेकरांचा सचिन आणि वेगाचा शेवट सर्जा ही A1 जोडी आपल्या या मैदानात पालताना दिसू शकते. खूप सुंदर असा स्पीड लागेल या जोडीला, कारण सर्जासुद्धा मित्रांनो फुल फॉर्ममध्ये आहे आणि सचिनसुद्धा मित्रांनो फुल फॉर्ममध्ये आहे. त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल. हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपला नक्कीच जोडेल. संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा शनी शिंगापूरकरांचा चित्र्या आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो दादा सरकार यांचा रोमन आणि चित्र्या ही A1 जोडी मित्रांनो. या नंदींची आपण बघायला गेलो तर टॉप नंदींची जशी चर्चा असते तेवढी चर्चा नसते, परंतु रोमन दादासुद्धा टॉप आहे आणि चित्रासुद्धा टॉप आहे. मोठ्या मैदानांमध्ये मोठ्या नंदींचा मैत्रीपूर्ण लढतींमध्ये या जोडीने पराभव केला आहे. आणि पुन्हा एकदा या युवा हिंद केसरी मैदानामध्ये चित्रे आणि रोमन दादा ही A1 जोडी आपल्याला दिसू शकते. खूप सुंदर असा स्पीड लागतो. जेव्हा हा जोड एका जोट्यात आला आहे तेव्हा टॉप आलेला आहे. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. A1 जोडी मित्रांनो आणि चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पाळणारा शेवाळ्याबांचा पाकऱ्या, जो मुंबई बिनजोडसुद्धा गाजवतोय असा पाकऱ्या आणि त्याच्यासोबत दिसू शकतो. काही दिवस मैदानापासून दूर असलेला परंतु कायम टॉपमध्ये पाळणारा अमित भादले यांचा चिमण्या मित्रांनो थोडा आजारपणात होता, परंतु लवकरच आपल्याला मैदानात दिसणार आहे. आणि जेव्हा मैदानात येईल तेव्हा पहिल्यासारखाच पळ आणि पहिल्यासारखाच टॉप स्पीड आणि जशी मैदानं गाजवतो तसंच मित्रांनो या युवा हिंद केसरी मैदानामध्ये जर चिमण्या आणि पाकऱ्या हा जोड एका जोट्यात आला तर नक्कीच या गाडीला जबरदस्त स्पीड लागेल. या जोडीचा सुद्धा इतिहास आहे. या जोडींसुद्धा याच्या आधी गुलाल घेतले आहेत. हा सुद्धा एक संभावित टॉप पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. चालू सीझनमध्ये टॉपला पळणारे दोन्ही नंदी, घोटकरांचा रॉकेट, घोटकरांचा सर्जा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो संतोष तोडकर यांची बैलगाडी क्षेत्रामधील सर्वात मोठी खरेदी मल्हार 11-11 आणि घोटकरांचं रॉकेट, घोटकरांचा सर्जा, ज्या जोडीने मुंबई बिनजोडमध्ये सुद्धा ज्या जोडीचं वर्चस्व आहे असा जोड या युवा हिंद केसरी मैदानामध्ये आपल्यासोबत पळताना दिसू शकतो. खूप टॉप स्पीड लागतो आणि मालकांचे मित्रांनो खूप चांगले असे संबंध आहेत. त्याच्यामुळे मोठमोठ्या मैदानामध्ये या जोडीचं नियोजन आपल्याला दिसत असतं. एक रॉकेट आहे तर दुसरासुद्धा वेगाचा बादशाह आहे. त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप टॉप जुळून येईल. घोटकरांचा सर्जा आणि मल्हार 11-11 हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. दादा सरकार यांच्या दावणीतील सध्या टॉपमध्ये पळणारा सर्जा दादा, ज्याने दादा सरकार मित्रांनो हे नाव आधीच टॉपलं होतं परंतु अजून टॉपला नेऊन ठेवला आहे असा वेगाचा सर्जा दादा नक्की कोणासोबत, तर फॉर्च्युनरचा मानकरी छत्रपती संभाजीनगरच्या आनबान शान मनोहर दादा यांचा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि सर्जा दादा मित्रांनो. लखनसाठी होम ग्राउंडच बोलता येईल आणि मोठमोठी मैदानं लखन सोडत नाही. हा इतिहास आहे. या मैदानामध्ये सुद्धा लखन नक्कीच काहीतरी करून दाखवेल. लखन आणि सर्जा दादा हा A1 टॉप जोड आपल्याला या मैदानामध्ये एका जोट्यात दिसू शकतो. टॉप स्पीड लागतो. यासुद्धा जोडीचा इतिहास आहे. जेव्हा मैदानात आले तेव्हा या जोडीने मित्रांनो गुलाल घेतला आहे. हा सुद्धा एक संभावित आणि अंदाजे पायरा आपल्या या मैदानात दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. शरद भाऊ पुरकर यांचा नाशिकचा आशिक विराट नक्की कोणासोबत, तर बाळासाहेब माने घरनिकी यांचा चटणी भाकरीचा पैलवान. ज्या नंदीने घरनिकी हे गाव कोणाला माहिती नव्हतं त्या गावाचं नाव अखंड महाराष्ट्रबरोबर आपल्या मालकांचं नाव महाराष्ट्राच्या बाहेर केलं. असा आपल्या सर्वांचा लाडका घरनिकीचा राजा आणि नाशिकचा आशिक विराट
हा A1 टॉप जोड मित्रांनो आपल्या एका जोटात दिसू शकतो. खूप सुंदर असा स्पीड लागेल, कारण विराटसुद्धा मित्रांनो जर पायरा जुळला तर नक्कीच गुलाल घेतो का, तर 100% घेतो. विराट आणि घरनिकेचा राजा हे सुद्धा टॉपचं समीकरण आपलं या मैदानात दिसू शकतं. हा एक अंदाजे टॉप पायरा आपल्या या मैदानामध्ये नक्कीच दिसू शकतो. पुढील संभाव्यतेने टॉपचा पायरा तुम्ही बघताय. मुंबई बिनजोड गाजवणारे दोन्ही नंदी आणि घाटावरती सुद्धा ज्या नंदींचं वर्चस्व आहे असा मिलिंद शेठ पाटील यांचा चालू सीझनचा बादशाह भुंगाळन, त्याच्यासोबत देऊ शकतो कुमार रणवीर राहुलभाई पटेल, आडवले कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बादशाह आणि घाट गाजवणारा आपल्या सर्वांचा लाडका मथुर आणि भुंगाळन A1 जोडी मित्रांनो आपला या आगामी मैदानामध्ये पळताना दिसू शकते. टॉप स्पीड लागेल या जोडीला. या जोडीचा इतिहास आपल्याला माहितीच आहे. मागेसुद्धा मैदान गाजवलं होतं आणि मालक यापुढे सुद्धा नियोजन करताना दिसतील. या युवा हिंद केसरी मैदानामध्ये पुन्हा एकदा मित्रांनो मथुर आणि भुंगाळन हा एक संभाव्य टॉप पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो. आणि प्रेक्षक जेव्हा हा जोड एकत्र येतो तेव्हा प्रेक्षकांची संख्यासुद्धा भरपूर असते, कारण तुफान असा स्पीड आहे या जोडीला. दोन्ही मुंबई बिनजोड गाजवणारे बादशाह आहेत. हा सुद्धा एक संभाव्यतेने टॉप पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो. पुढील संभाव्यतेने टॉपचा पायरा तुम्ही बघताय. मुंबईचा शॉटगन मेहरबान आणि त्याच्यासोबत कोण दिसू शकतो, तर त्याच्यासोबत दिसू शकतो चाळीसमध्ये टॉपमध्ये पाळणारा थारचा मानकरी आकाशदा राऊत यांचा शंभू आणि मेहरबान या जोडीने आता हिंदकेसरी मैदानाचा मान घेतला. अशी A1 जोडी पुन्हा एकदा एका जोट्यात दिसू शकते. टॉप स्पीड आहे जोडीला आणि गाडी पब्लिकने लागू द्या, गाडी मधून लागू द्या, त्या स्पीडने पळते, कारण शंभूसुद्धा पब्लिकचा भिताड आहे आणि मेहरबानसुद्धा पब्लिकने जबरदस्त पळतो. त्याच्यामुळे यासुद्धा जोडीचं नियोजन आपल्या या युवा हिंद केसरी नाशिकच्या मैदानामध्ये दिसू शकतं. टॉप स्पीड लागतो मित्रांनो जेव्हा हा जोड एका जोट्यात येतो तेव्हा. पुढील संभाव्यतेने टॉपचा पायरा तुम्ही बघताय. कारोंड्याचे आणबान शान अजय शेठ जगताप यांचा कारोंडे एक्सप्रेस चिकुडॉन आणि त्याच्यासोबत दिसू शकतो किरणप्पा शाळगाव व उत्तम शेठ गवळी यांचा हिंदकेसरी रायना. याच्या आधी मोठमोठ्या मैदानांमध्ये हा जोड आपला पळताना दिसतो आणि युवा हिंदकेसरी मैदानामध्ये देखील पुन्हा एकदा रायना आणि चिक्या हे टॉपचं समीकरण आपल्याला दिसू शकतं. दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत आणि या जोडीने मित्रांनो 2-3 वेळेला मला वाटतं 1 नंबर केला आहे. टॉप स्पीड आहे रायनाला आणि चिक्याला. हा सुद्धा एक A1 टॉप जोड आपल्या या मैदानामध्ये नक्की दिसू शकतो आणि मोठी मैदानं रायनासुद्धा मित्रांनो सोडत नाही. रायना आणि चिक्या दोन्हीसुद्धा आपल्या मालकांसाठी मित्रांनो नेहमीच टॉप पळत असतात. हा सुद्धा एक संभाव्य टॉप पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो. पुढील नंदी मित्रांनो तुम्ही बघताय. अखंड महाराष्ट्राचा लाडका 14 देशांमध्ये प्रसिद्ध असणारा आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंदकेसरी बकासूर नक्की कोणासोबत, तर मित्रांनो बकासूरच्या पायऱ्याचा अंदाज कोणालाच लागत नाही, कारण बकासूर टॉपमध्ये सुद्धा पळतो आणि नवीन चेहरा घेऊन सुद्धा पळतो. त्याच्यामुळे या मैदानात देखील बकासूरसोबत नक्की कोण असेल ते तुम्ही अंदाजे कमेंट करून सांगा मित्रांनो, कारण डायरेक्ट मैदानातच आता बकासूरचा पायरा आपल्याला समजत असतो. तसेच मित्रांनो सुंदर बॉस नक्की कोणासोबत, तर सुंदर बॉस आणि पिस्टन 2211 हा सुद्धा A1 टॉप जोड आपल्याला या मैदानामध्ये दिसू शकतो. तर मित्रांनो कशी वाटली अपडेट नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण संपूर्ण अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.